कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 4 जुलैच्या भागात मंदारला समोर पाहताच कावेरी बिथरून जाते आणि त्याला जा विचारते की तू इथे का आलायस. तेव्हा मंदार तिला शांतपणे सांगतो की हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. मला माहिती आहे की इथे सगळेजण तुला उदयची बायको आणि चिकूची आई समजतात. मी कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये अगं. कावेरी त्याच्यावरची बरसते, तू इथून निघून जा. तेव्हा मंदार तिला इमोशनल ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु कावेरी थोडीच त्याच्या या नाटकाला भुलणार. मंदार कावेरीला विचारतो की काय हे कावेरी, अगं मी इथपर्यंत येऊन पोहोचलो, तुझा पत्ता शोधून काढला आणि आता तू मला इथून निघून जायला सांगतेस. कावेरी, माझं मनापासून तुझ्यावरती प्रेम आहे, मी तुला परत घेऊन जायला आलोय. कावेरीपासून तोंड फिरवत तो तिला सांगतो की ज्या वेळेस मला समजलं ना की तुझा ॲक्सिडेंट झालाय, तेव्हा माझा जीव खूप घाबरला होता. कळतच नव्हतं की काय करावं आणि काय नको. कावेरीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आत्ताच्या आत्ता या मंदारचा, तिच्या बाबांच्या खुन्याचा जीव घ्यावासा वाटतो. फक्त कावेरी धर्माधिकारी कुटुंबामध्ये आहे म्हणून ती स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते. कावेरी, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि याची जाणीव मला तेव्हाच झाली होती. मंदारचे ते शब्द कावेरीच्या कानामध्ये शिशाचा रस ओतल्यासारखे जातात. मंदारवरती इतकी भडकलेली असते. तोचपर्यंत इकडे दुसरा मोठा धमाका होतो, कारण उदयचा खूप जुना मित्र विजय सुलक्षणाला भेटलेला असतो आणि उदयच्या लग्नाबद्दल खूप साऱ्या गोष्टीही तो उकरून काढतो. सुलक्षणासमोर तो कावेरीचं इतकं कौतुक करतो की बरं झालं काकू, तुम्ही कावेरीला ॲक्सेप्ट केलं. उदयच्या मुलाचं नाव चिकू आहे ना, मी बघितलं होतं त्याला सुद्धा. तेव्हा सुलक्षणा सांगते की हो, ते दोघेही सुखरूप आहेत. तेव्हा विजय सुटकेचा श्वास सोडतो. तो सांगतो की उदयची बायको ना खूप छान आहे, म्हणजे खूप शांत, खूप समजूतदार आहे. मी त्यांना भेटलो होतो. आता कावेरीबद्दल पुढे काही तो बोलणार तोचपर्यंत यश मध्यस्थी करतो आणि विजयचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो की दादा, अरे ते सोड ना, तू कसा आहेस, आता काय करतो त्याबद्दल सांग ना तू. तेव्हा विजय फिरून परत त्याच मुद्द्यावरती येतो. तो म्हणतो की उदयच्या लग्नात सुद्धा गेलो होतो मी. उदयच्या लग्नाचे माझ्याकडे फोटोज आहेत. म्हणजे त्यावेळेस तो तुम्हाला खूप मिस करत होता. उदयच्या लग्नात त्याच्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद नव्हता. सुलक्षणाचा ऊर भरून येतो. सुलक्षणा विजयला विचारते की उदयच्या लग्नाचे फोटो तुझ्याकडे आत्ता आहेत, दाखवशील मला. ती खूप उत्सुक असते, परंतु यश जबरदस्त धक्क्यात. उदयची बायको काऊ होती तर ही कावेरी नाही, हे सत्य फक्त यशला ठाऊक असतं. यश मनोमन विचार करतो की आत्ता जर का माने ते लग्नाचे फोटोज पाहिले आणि घरात राहणारी कावेरी उदयदादाची पत्नी नाहीच आहे हे सत्य जर समजलं तर खूप अवघड होईल. तोचपर्यंत मंदार इकडे आपल्या चाळ्यात कावेरीला ओढू पाहतो. तो तिला काळजीच्या आवाहनात विचारतो की कावेरी, त्या ॲक्सिडेंटमध्ये तुला जास्त लागलं तर नाही ना? घरात कोणीही नसतं. विद्या तर शांत झोपी गेलेली असते. कावेरी मंदारला धमकावते, हे बघ, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्या दिवशी तुझं फक्त डोकं फोडलं होतं, आता मी तुझा जीवही घेईन. तेव्हा मंदार तिच्याकडे येतो आणि कावेरीचा हात पकडत स्वतःलाच मारून घ्यायला लागतो. कावेरी त्याच्या हातून आपला हात सोडवते. तिच्या वडिलांच्या खुन्याचा चेहरा सुद्धा तिला बघायचा नसतो. साळसूदपणाचा आव आणत मंदार कावेरीसमोर हात सोडत निर्लज्जासारखं अजून एक संधी मागतो. तेव्हा कावेरी त्याला परत सक्त ताकीद देते की एकतर तू माझ्या बाबांना मारलं आणि वरून इथे येऊन मला सहानुभूती दाखवतोयस, निघून जा इथून. तरीही मंदार तेच परत तिच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करतो की तो चांगला आहे, तो निर्दोष आहे. तो हातापाया पडत कावेरीला हे सांगतो की कावेरी, मी तुझ्या बाबांना मारलेलं नाही आहे अगं, ते स्वतःच पडले होते, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. कावेरी मंदारच्या या खोट्या नाटकांवरती विश्वास तर टाकतच नाही, कारण मंदार किती नीच आणि खालच्या थराला जाणारा माणूस आहे हे तिने पाहिलेलं असतं. शेवटी तो तिच्या बाबांचा खुनीही असतो, त्यामुळे ती त्याच्यावरती विश्वास तर ठेवणारच नाही. तोचपर्यंत हॉस्पिटलमध्ये कावेरीला वाचवण्यासाठी यश मोठी कमाल करतो. ज्यावेळेस विजय उदयच्या लग्नाचा फोटो दाखवतो त्यावेळेस यश आधी तो फोटो बघतो तर फक्त उदयसोबतचा तो फोटो असतो. तेव्हा सुलक्षणाला तो फोटो दाखवतो. उदयच्या लग्नातील फोटो पाहता क्षणी सुलक्षणाच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. त्यानंतर विजय सांगतो की कावेरीसोबतचा पण फोटो आहे, म्हणजे त्या दोघांसोबत काढलेला, आणि आता तो फोटो दाखवणार. तर यश तिथं नाटकाला सुरुवात करतो. तो जोरजोराने आरडाओरडा करतो की त्याचा पाय खूप दुखायला लागला आहे. तेव्हा यशने नाटक केलं आहे हे सुलक्षणाच्या थोडीच लक्षात येणार आहे. यश मोठ्याने किंचाळतो की माझा पाय खूप दुखतोय, खूप त्रास होतोय मला.
तेव्हा सुलक्षणा पटकन डॉक्टरकडे घेऊन जाते आणि कावेरीसोबतचा फोटो तिथल्या तिथेच राहतो. यशने थोडक्यात बचावलेलं असतं कावेरीला. इकडे कावेरी मात्र प्रचंड रडकुंडीला आलेली असते आणि मंदारला ती त्या घरातून निघून जायला सांगते. त्या घरातूनही आणि तिच्या आयुष्यातून सुद्धा. कावेरी परत मंदारला खडसावते की तिथे माझ्या बाबांचा जीव घेतलात आणि मला गुन्हेगार ठरवून गावाच्या नजरेतून खालती उतरवलं. माझ्या बाबांची गावची जमीन हडपायची होती ना तुला, त्यासाठी हे सगळं केलं तू, आणि आता वर तोंड करून इथे आलायस. तेव्हा मंदार परत नाटकीपणा करतो. हात जोडत तिच्यापुढे भीक मागत असतो. कावेरीला तो सांगतो की नाही कावेरी, मी पूर्णपणे बदललोय अगं, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव, तू माझ्यासोबत चल ना. आणि आता कावेरी अशी ऐकत नाही म्हटल्यानंतर तो तिच्यावरती जबरदस्तीच करतो. तो तिचा हात पकडतो आणि तिला खेचायला लागतो. तेव्हा कावेरी त्याला सांगते सुद्धा की मंदार प्लीज हात सोड, परंतु मंदार काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. मग काय, कावेरी त्याला जोराचा धक्का देते. मंदारच्या हातात असलेला तो टेडी डायरेक्ट जाऊन पडतो तो सुलक्षणाच्या पायात. सुलक्षणा, यश दोघांनाही असं अचानक आल्याचं पाहता कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. सुलक्षणा, यश अचानक आल्यामुळे कावेरी मंदार दोघेही थबकतात. परंतु कावेरी समोरच आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो की मंदार किती नीच पातळीला उतरलाय ते. ज्यावेळेस तो चांगुलपणाचा आव्हानात सुलक्षणाला सांगतो की काकू, मी वहिनींना माझी ओळख सांगत होतो, त्या मला ओळखत नाहीत ना. तेव्हा यशनेही त्याला ओळखलेलं नसतं. तो त्याची ओळख विचारतो तेव्हा सुलक्षणा कौतुकाने सांगते की अरे, त्या दिवशी बाबांना सुखरूप घरी घेऊन येणारे हेच होते, मकरंद पाटील. मंदारचं हे वेगळं नाव ऐकता क्षणी कावेरी पूर्ण ब्लँकच होते. इतक्यातच यमुना सुद्धा घरी येते. यश मंदारची भेट घेतो आणि त्याच्या बाबांना घरी सुखरूप आणण्यासाठी त्याचे आभारही मानतो. तेव्हा कावेरीला उलगडा झालेला असतो की हा मकरंद पाटील बनून खोटं बोलून त्या घरात शिरलाय, तेही कावेरीपर्यंत पोहोचण्यासाठी. मंदारचं सगळं पितळ कावेरीसमोर उघडं पडतं. कावेरी मंदारला चांगलंच पारखून असते. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की मंदारने काय मदत बिदत केलेली नाहीये, तर तो त्याचा एक डाव आहे, जे की धर्माधिकारी कुटुंबामधलं कोणीच ओळखू शकलेलं नसतं की त्याचा नक्की कावा काय आहे ते. त्यानंतर मंदार हात जोडत सगळ्यांचा निरोप घेणार. तोच फिरून तो कावेरीकडे रागात पाहतो आणि तिला सांगतो की कावेरी वहिनी, घरच्यांना तर मी आधीच भेटलो होतो, फक्त तुम्हाला भेटायचं बाकी होतं, आणि ही जी खेळणी आहेत ना ती मीच घेऊन आलो होतो. तेव्हा सुलक्षणा मंदारला दटावते, मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं ना की प्रत्येक वेळेस भेटायला येताना ह्या अशा भेटवस्तू अजिबात आणायच्या नाहीत. सुलक्षणा कावेरीवरतीच रागावते. तिला जाब विचारते की कावेरी, त्याने एवढी प्रेमाने खेळणी आणली आहे, त्यांनी तू टाकून दिलीत. आता कावेरी ततपप करायला लागते, घाबरते, काय उत्तर द्यावं सुचेनासं होतं. तेव्हा तिची बाजू सावरतो तो मंदार. सुलक्षणाला सांगतो की काकू, म्हणजे त्यांना चुकीचं ठरवू नका. काय झालं माहिती आहे का, मी असा अचानकच खरात आलो आणि चिकूला ही इतकी सगळी खेळणी दिली होती ना, तर त्या अचानकच घाबरल्या, कारण माझी ओळख नाही आहे ना त्यांच्याशी. मग त्या आरडाओरडा करायला लागल्या. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो का, परंतु मंदारने जाण्यापूर्वी कावेरीला इशारा दिलेला असतो. सुलक्षणाला तो सांगतो की मला लहान मुलांना खरंच खूप आवडतात, म्हणजे आपला चिकूच बघा ना, तो चिकूजवळ जातो आणि त्याला गोंजारतो, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो, परंतु त्याचा तो भयानक इशारा कावेरीच्याच लक्षात आलेला असतो की त्याचं पुढचं टार्गेट नक्की आहे तरी कोण. कसं ना काकू, एवढी छोटीशी मुलं असली ना की म्हणजे कामावरून आलं आणि लहान मुलं जर जवळ आसपास असली तर माझ्या कामाचा सगळा ट्रेस जातो. तो चिकूला आपल्या उराशी कवटाळतो, परंतु त्याने जेव्हा घेतलेलं असतं तेव्हा चिकू खूप रडायला लागतो. पटकन कावेरी धावत येते आणि कावेरी त्याच्या हातून चिकूला आपल्याकडे घेते. चिकूला खेळवत असतानाच तो पटकेने संधी साधून कावेरीच्या हाती एक चिठ्ठी टेकतो, तीही जबरदस्ती. कावेरीच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. आत्ताच्या आत्ता तिला त्या मंदारला धडा शिकवायचा असतो, परंतु घरातले सगळेच जण समोर असल्याने काही करूही शकत नाही. तिचेही हात दगडाखाली अडकतात, त्यामुळे तोंड फिरवून तेथून निघून जाते रूममध्ये. मंदारचं काम पत्ते झालेलं असतं, त्याने कावेरीपर्यंत जो मेसेज पोहोचवायचा तो पोहोचवलेला असतोच. रूममध्ये येता क्षणी कावेरी चिकूला बेडवरती बसवते आणि त्यानंतर तिच्या मनात प्रश्नांची नुसती खळबळ माजलेली असते. घाबरून घामेघुमेही होते की हा मंदार घरातल्या सगळ्यांना कसा ओळखतो, या घरातले सगळेच जण मंदारला कसे ओळखतात. नक्कीच याने मोठा डाव खेळला आहे. या घरातल्या सगळ्यांना इम्प्रेस करून त्यांचा विश्वास त्याने आधी जिंकलाय आणि नंतर तो घरात शिरलाय.
कावेरीचं टेन्शन आणखीनच वाढतं. तोचपर्यंत मंदार आपलं इम्प्रेशन झाडतच असतो. ज्यावेळेस यमुना त्याला त्याची आवडती ब्लॅक कॉफी आणून देतो, त्यावेळेस तो सुलक्षणाला सांगतो की काकाने मला दिलेले तू आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते मी सिंगापूरला घेऊन गेलो होतो आणि तिथले जे भारतीय आहेत त्यांना तिथलं जेवण असं जास्त चविष्ट नाही, अळणी अळणी लागतं. त्या लोकांसमोर जाऊन मी जेव्हा हे चटणीचे लोणच्याचे डबे उघडले, तुम्हाला सांगतो 2 मिनिटात फस्त केले. अगदी चटणीचं सुद्धा तेच झालं बरं का. सगळ्यांनी त्या मंदारवरती आंधळा विश्वास टाकलेला असतो. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे हे चेकच केलेलं नसतं. त्याच्यासोबत सगळेच जण आनंद साजरा करतात, अगदी यश सुद्धा. मंदारच्या रूपाने धर्माधिकारी कुटुंबासाठी खूप मोठी ऑफर चालून आलेली असते. मंदार त्यांना खूप मोठी आयडिया सुचवतो की यश, आपण एक काम करूयात, आपले जे काही प्रोडक्ट आहेत ते आपण सिंगापूरच्या स्टोअरला अवेलेबल केलेत तर. तेव्हा यश थोडासा चाचपडतो. तो मंदारला सांगतो की तुम्ही इतकं काही केलं आहे आमच्यासाठी, आता हे सगळं. तेव्हा मंदारची चांगुलपणाची नाटकं काही संपलेली नसतात. यशला तो सांगतो की काय हे यश, परंतु आपल्या या कंपनीसाठी खरंच खूप मोठी संधी आहे. ही एवढी मोठी ऑफर आता नाकारू नये असंच वाटतं मला. आणि सुलक्षणाला तो सांगतो की आपली फक्त तोंड ओळख असो असं नाही वाटत मला. म्हणजेच काय तर आपलं नातं त्याच्या पुढेही जायला हवंय. मंदारच्या डोक्यात नक्की काय चाललंय ते कोणाला आत्ता तरी लक्षात येत नाही. तोचपर्यंत रूममध्ये मंदारने दिलेली चिठ्ठी कावेरी उघडून पाहते. मंदारने चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मला भेटायला ये, त्यात तुझंही भलं आहे. रात्री 11 वाजता भेटायला बोलवलेलं असतं. तेव्हा कावेरीला घडला सगळा प्रसंग आठवतो, ज्यावेळेस तिच्या बाबांचा खून झाला होता. याच मंदारने कावेरीला अख्ख्या गावकऱ्यांच्या नजरेतून उतरवलं, तिला खुनी साबत केलं, तिच्यावरती तिच्या बाबांच्या खुनाचे आरोप ढकललेत, गावातून तिला निघून जायला भाग पाडलं. तोचपर्यंत बाहेर सुलक्षणाला मंदार सांगतो की आपण असं सतत भेटतोय करतोय, एवढी मोठी डील मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी मोठं घडणार आहे. हा योगायोग तर मला वाटत नाहीये, परंतु असो यश, मला तुमचा बिझनेस पार्टनर व्हायला आवडेल. मंदारने असं बोलता क्षणी यश खूप खुश होऊन जातो. एवढी मोठी ऑफर स्वतःहून चालून आले म्हटल्यानंतर कोण सोडेल ना. यश त्यांना शब्द देतो की हो चालेल, उद्या बाबाही असतील घरी, तेव्हा तुम्ही या, आपण मिळून डिस्कस करूयात. मंदारला तर तेच हवं असतं, सतत कावेरीच्या नजरेसमोर यायचं. त्यानंतर मंदार परत चांगुलपणाची नाटकं चालू करतो. जाण्यापूर्वी सुलक्षणाचे आशीर्वाद वगैरे घेतो आणि विचार करतो की आत्ता कावेरीने नक्कीच ती चिठ्ठी वाचली असेल. तोचपर्यंत कावेरीच्या जीवाची नुसती लाही लाही होते. का आलायस तू माझ्या आयुष्यात, निघून जा परत माझ्या आयुष्यातून. माझ्याच बाबांचे खुनी म्हणून मला अख्ख्या गावकऱ्यांसमोर त्यांच्या नजरेतून खाली उतरवलं, मला माझं गाव सोडायला भाग पाडलं, माझं आयुष्य तूच उद्ध्वस्त केलं, मला नको आहे तू माझ्या डोळ्यासमोर. असं विचित्र बडबड करत कावेरीचा नुसता संताप होत असतो. कावेरी खूप मोठ्या मनस्तापातून जात असताना इतकी चिडचिड करत असते की चिकूचं खेळणं ज्यावेळेस जोराने फेकते त्यावेळेस ते झेलतो तर यश. यशला असं समोर पाहता क्षणी कावेरी आपलं स्वतःचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते. यश येऊन काळजीपोटी विचारतो की कावेरी काय झाले. कावेरी सत्य लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा यश तिला समजावतो की हे बघा कावेरी, तुम्ही तुमच्या मनातलं सगळं सांगू शकता मला. तुम्ही या घरात सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत आणि त्यासाठी तुम्ही किती सॅक्रिफाईस केले, काय त्रास भोगलाय ते सगळं पाहतोय मी. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू शकता. तुमच्या मनात जे काही असेल ते सगळं तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला समजून घेईन आणि मदतही करेन. तेव्हा कावेरी मनोमन विचार करते की काय सांगू तुम्हाला यश, काय स्वप्न पाहिलं होतं आणि काय वास्तव जगते मी. कावेरी खूप मोठं ओझं आपल्या मनावरती घेऊन फिरते. ना ती हे सत्य कोणाला सांगू शकते, ना तिची घुसमट कमी होते. त्यातून आता वादळ बनून पुन्हा मंदार तिच्या आयुष्यात आलाय. त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरी इकडे तिकडे फेऱ्या मारत विचार करत असते की हा मंदार कावेरीची ओळख काढून, तिची माहिती काढून त्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय सुद्धा, परंतु त्याच्या मनात नक्की काय खेळी चालली आहे, त्याचा डाव पुढचा आहे तरी काय. त्याबद्दल ते विचार करते की एकतर कावेरीबद्दल त्याला सगळं माहिती आहे, तो स्वतःची ओळखही लपवतोय. असं का करतोय तो, नक्की त्याच्या मनात काय चाललंय याचा कावेरी मनोमन विचार करत तर असतेच. इतक्यातच कावेरीचा फोन वाजतो आणि तो फोन केलेला असतो मंदारने. ज्यावेळेस तो म्हणतो की गो कावेरी,
कावेरी जबरदस्त हादरते. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यशने कावेरीचे डोळे बंद केलेले असतात आणि तो तिच्या जुन्या आठवणींना उजाळा देतो. विचारतो की सांगा मला, कोण दिसतंय तुम्हाला? तेव्हा कावेरी सांगते की मला माझा बाबा, माझं गाव, गावाकडचा समुद्र किनारा, माझी मैत्रीण. इतक्यातच यश विचारतो की कावेरी? तेव्हा कावेरीला धक्काच बसतो. मंदारने कावेरीच्या रूममध्ये शिरून तिच्यावरती हल्ला केलेला असता कावेरीसुद्धा त्याला भारी पडते. उलट उलट कावेरीच मंदारवरती मोठा वार करते. परंतु होतं असं की इतक्यातच यमुना कावेरीच्या रूमचा दरवाजा ठोठावते. तेव्हा मात्र कावेरी मंदार दोघेही प्रचंड घाबरतात. निदान यशवरती तरी विश्वास टाकून कावेरी तिचा सगळा भूतकाळ यशला सांगू शकेल का? आणि मंदार नावाचं जे वादळ आलं आहे परत तिच्या आयुष्यामध्ये, त्या वादळाला ती तोंड कसं देईल? पाहणं मनोरंजक ठरेल.